जे भोरगिरीचं जे जागृत देवस्थान आहे महादेवाचं, त्या दिशेने आपण आता चाललेलो आहे. साताऱ्याचे पाहुणे आपल्या गावात आलेले दर्शनासाठी. कसं वाटलं तुम्हाला आमचा भोरगिरीगड? एक नंबर दादा तुम्हाला? चला आपण आता ट्रेकिंगला चालू केलेलं आहे. इथं हात ठेव दादा एकदा प्लीज प्लीज. खूप नाही गरम आहे. अरे कुठे हे बघ मला काय होतंय मग. आयरन मॅन आहे कमी, मला गरम नाही व्हायला. जार घेतलाय आपण. का बघ हा बेबी माणूस स्ट्रगल. मजा येते चढायला. फर्स्ट मेंबर प्रेझेंट ही द्या. पुढे जा. प्रेझेंट. सेकंड. मी आहे थर्ड. जय श्रीराम. बोला तुमची मनोगत व्यक्त करा थोडेसे. आमचे मनोगत नाही व्यक्त काय बोलायचं तुम्हाला? इकडून या. ऊन आहे, आम्ही गरम झालोय. मला दम लागलाय. लय गरम झालं. बघा किती मस्त भारी व्ह्यू आहे. वाजलेत किती रे? छान वाटतंय. 2:30 वाजता आम्ही पुन्हा ट्रेकिंगला चालू केलंय. ते द्या अभि हातात माझ्या. हां, ओमला सांभाळणं महत्वाचं आहे, कारण आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर त्याला पाठवलेलं आहे. सो कसं आहे माहिती आहे, तो जर खाली आला ना तर सगळ्यांना घेऊन जाईल. त्यामुळे त्याला इथून मस्तपैकी शॉर्टकट मारला आम्ही. जवळपास 30-40 मीटर आपलं कमी झालंय. हो माळू, मस्ती करू नको. वरची शंकराची पिंड चांगली होती, जुनी सगळ्यात जुनी होती. कोणत्या देवीचं मंदिर आहे? कोणत्या देवीचं मंदिर? महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. येते का कोण आज? आलो, चल ना. आम्ही जाऊन आलो. तू काय मला भीती वाटते इथे जायची एकटा नाही. चावते का तुला? हा. भीती वाटते. सातारचे का तुम्ही? एकटा नाही. मोकार काढते त्याच्यात. लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. आपण आता आतमध्ये काळा काळा दिसत ना मी इकडून या. बस खाली इकडून वर दिसतंय. महालक्ष्मीच्या मंदिरात आलेलो आहे आपण. आपल्याला भेटले आणि पूर्ण मस्त श्री महालक्ष्मी माला. लाईट लाईट लाईट. माझा एक घंटा जाऊन झाले. वेळेला मागं माझी तर चिंता भावांनो, मी आता जातो आतमध्ये. फर्स्ट पहिल्यांदा म्हणजे माझ्यासोबत हा ओम आधी 2दा जाऊन आलाय. 4 वेळा जाऊन आलोय. नीट हळूच. हो. अभिया जय महालक्ष्मी माता. आणू दे. हा? देवा, जन्नत आहे जन्नत. म्हणजे फ्रीज पेक्षा गार पाणी एवढं भारी आहे ना. आणि देवीची मूर्ती देवी पाया पडतो, आशीर्वाद असू दे. मला दे. नीट काढ, सोडू नको फक्त. लक्ष्मी माता ओके. श्री महालक्ष्मी माते की जय. हाय हाय हाय. जन्नत देव एक जन्नत. काय शांतता इथं.
पाय पूर्ण सुन्न पडलेत माझे, एवढं गार पाणी आहे. अरे लोक गरम भात घेतात आपण थंडी भात घेतोय. बघ आला थांब आला ते मासा आला बघ आला कुठे कधी येतोय हळूहळू. पायाने चिखला टाकलेला आहे. दे ना मी कॅमेरा असं पाण्यातून हे करतो. नाही त्याला हा पुढे गेला का? मी चुकीचे मी आठवीत. आठवीत म्हणतो वे रे. गेलो की आठवीत. कधी गेला तो पण गेला, त्यांनी पण सांगताना तसंच सांगितलंय. स्कॅम करतात ही आजकालची पोरं. काय सांगायचं यांना. संपले वाटे. मग पेपर संपले, पास झाला का. निकाल लागला आणि तुम्ही कसं म्हणताय मी आम्ही आठवीत गेलोय. अरे बाबा माझा लागला निकाल. पहिले ते आठवी नापास तरी पास आहे. अरे अरे नापास तरी पास आहे. म्हणजे काय नाही. यावेळेस नाही तसं जे फेल आहे ते फेलच हा, आहे रूल हो. काढले. आहे ना आपला नंबर? आहे माझा मी पास आहे चांगल्या वाटाने. चला आता आपण इथं देवीचं दर्शन घेतलंय आणि सहज चालता चालता आपल्याला पाहुणे भेटले आपल्या गावामध्ये. हे पुण्यातून आलेले दर्शनासाठी आपल्या बोरगिरी गडावरती चढायला, आणि यांचं मूळ गाव सातारा आहे. साताऱ्याचे पाहुणे आपल्या गावात आलेले दर्शनासाठी. कसं वाटलं तुम्हाला आमचा बोरगिरीगड? एक नंबर. दादा एक तुम्हाला? नंबर. चला आता आपण मेन देवस्थानाकडे जाऊ, दर्शन घेऊ आणि मग तिथून आपलं पुढं येते कंटिन्यू करू. बाय बाय. पुढं जे बोरगिरीचं जे जागृत देवस्थान आहे महादेवाचं, त्या दिशेने आपण आता चाललेलो आहे. हे सगळं मागं आपण पाण्याचा जार वगैरे तिथेच ठेवला, आणि पहिली गोष्ट माईक कनेक्ट नाही आता. माईक कनेक्ट करावं लागेल. कोण भेटलं ते पण भैरव बाबा, बोरगिरी बाबा प्रसन्न, कोटेश्वर मंदिर. जय कोटेश्वर महाराज की जय. एक पिंड इथं हे आपलं बोरगिरी बाबा मंदिर आहे. ते आपल्याला कोटेश्वर महाराज मंदिर पण म्हणू शकतो. हे पिंड आहे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. महादेवाचं दर्शन घेतलं आपण आता, आणि आता आपण चाललोय गड चढतो. आता हा बोरगिरी गड आहे, मेन किल्ला. आपण आता त्याच्या ट्रेकला सुरुवात केली. टाईम झाला आहे, मला ते जवळजवळ 3 वाजले असतील. किती वाजलेत मयूर? 2:30 वाजलेत. आता आपण ट्रेक चालू केलं आहे. ऊन लई आहे. हे जर कोणाला कळलं असेल त्यांनी समजून घ्यायचं. अडीच वाजले. तो माणूस अडीच वाजलेले. हा माणूस म्हणजे वेगळा विषय येतो जरा. एक पर्टिक्युलर लेवलला गेल्यानंतर तुम्हाला सांगाल ती स्टोरी, नंतरसाठी आपण पेंडिंग ठेवू. 2:30 वाली ठीक आहे. पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. पॉईंट नंबर 1 इथं थांबलोय. आपला हबीबी दमलाय. हबीबी तुम दमती? कसं काय दमती? चाल के दमती. चलो अभी आम्ही तर चालती पुढे. अभी ए, हम पडती गिर. अरे हो कोण आहे? नवाज शरीफ मागं बघ. शाहिद आफ्रिदी. अरे इकडे बघ. नल्ले लोग की कोण आहे? अरे कोण आतेरी की घुसलंय? कुछ भी नाम ले. अरे असं आहे भाई. हा आपला बोरगिरी गड कसा आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. वा 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 वा. काय हवाय. काय जागा आहे.
काय सुकलेली ती झाडं, काय ती लाकडं. वा 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 भाई वा 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 वा. फायनली आपण भोरगिरीच्या शेवटच्या टोकावर पोचलेले गडाच्या. हे असं इथं बसायला केलेले, जसं आपण मागाशी नाश्ता केला खाली सेम इथं वरती तसं बसण्यासाठी केलेलं. ओय तसं नको करूया इकडं. अनएक्सपेक्टेड काहीतरी स्पॉट भेटलेला आहे ना, आणि तो पण एकदम जंगलामध्ये. आणि लिटरली भीती वाटते जायला, पण भाई सगळे गेले आणि मी एकटाच राहिले. तर मग जाऊया म्हटलं, बघूया नक्की. इकडे बघू शकता तुम्ही, हे बघा. अरे किल्ले हा आमच्या ग्रुपमधला सगळ्यात छपरी पोरगा. हे बघा, जिथे जाईल तिथे गडबड करणार. कोणता पोरगा? आणि हा कुलडूड. ओय कुलडूड, घेऊन जाशील मला. चांगलाच फुल कार्यक्रम केला असता तुम्ही आता. कॅप्टन कूल. ते ओम तुझा पहिले. ओम तुझा. आपण आता ओमला पहिले पाठवणार. एवढं कुठं गावर तरी. ओय अभि ह्याला पकड. आता आपण निघालेलो आहे, गड उतरणार आहे आता आपण. पाणी दे भाऊ, प्यायला नाही रे. दे पाणी. चला बाय बाय. बाय बाय. पुढं पुढं पुढं. बाय बाय. अब ये कौन है बे? वाह वाह. ट्रेकिंगची थोडी गाईड देतात अरे मयूर दाखव ना. भावाला. मला माहिती म्हणून तू हे बघितलं नीट फक्त. तिथं काय करायचं असतं, मागं जोर द्यायचा असतो. राजमुद्रा, जी राजमुद्रा होती तिचं ते त्याच्यावर जे लिहिलेलं होतं ते व्यवस्थित केलेलं आहे. आणि तिकडे पिंड कडे कोणच सांगितलं. चप्पल घातले आपण, सो लांबूनच दर्शन घेऊ. मी टाकतो. गड उतरतोय आपण. चालू केले उतरायला. यांचं चालू आहे काहीतरी काटीबिटी. तोपर्यंत आपण थोडं डिस्टन्स कवर करू. मला जास्त व्यवस्थित जमत नाही उतरायला. चढताना व्यवस्थित जमतं, उतरताना प्रॉब्लेम होता. दमलो. ऊन भरपूर आहे. आणि हा स्पॉट मग अशी दाखवला तुम्हाला. तर बघा मस्तपैकी विहिरी बनवलेला आणि याच्यामध्ये पाणी आहे. एवढं प्रचंड प्रमाणात थंड पाणी इथे अवेलेबल आहे. आणि इट इज अ नैसर्गिक फेनॉमेनन. लाईक म्हणजे कोणी तर थंड करायला वगैरे पाणी येत नाही, ते ऑटोमॅटिकली थंड राहतं पाणी खूप व्यवस्थित. तर उतरूया आपण व्यवस्थित, हळू सावकाश. आता मी उतरतोय खाली, मग असं उतरतोय आरामात. उतरायचं काम चालू आहे माझं. मला व्यवस्थित जमत नाही, सो मी म्हणूनच त्यांच्या अगोदर निघालेलो. हळू हळू निघायचं.
आणि म्हणून मी व्यवस्थित बघून चालतोय. बघा हे उतरतात हळूहळू. आपण निघावं असं मला चित्र दिसत आहेत. पटकन निघतो, नाही तर मला उद्या ऑफिसला पण जायचं आहे. माझी घरची लोक वाट बघतायत माझी. खूप भारी आहे, उतरायला काही एवढं कठीण नाही आहे. आम्ही हरिहरला गेलेलो, तुम्हाला माहितीच असेल हरिहर काय विषय. सो भीती नाही, पण तिथून एक शरीराला सवय लागली की आरामात उतरायचं. जरा व्यवस्थित उतरतो मी. म्हणजे कसं बघा एवढं मी उतरलोय खाली, बघू शकता तुम्ही. हे बघा हे सगळे उतरत आहेत आणि ते स्पीडमध्ये उतरत आहेत, जे की मला जमत नाही. म्हणून मी अगोदरच निघालेलो. जवळपास मी कवर केलं. फायनली नॉर्मल वाटेला लागलेलो आपण, जे की स्टेअर्स वगैरे बनवलेले आहेत. स्टेअर्स नाही म्हणता येणार, पण प्रोटेक्शन असं थोडं बनवलेलं आहे की पडू नये. खूप डिझाईनमध्ये बनवलेले आहेत ते, खूप छान आहे. सो आपण स्टार्ट करू. वेट करूया थोडा वेळ, ही लोक कशी येतात. आता इथं आलोय ना, पाय असा आडवा करायचा आणि एक पाय तिथं ठेवायचं. तुला सांगतोय, तू जर केला तर मी पण तुझ्या मागे ये ना. पाय असा आडवा ठेवायचा हवाला आणि तो त्याच्यावर ठेवायचा. बघ एक हात इथं, पाय इथं. ओम पहिल्यांदाच आमच्यासोबत ट्रेकिंग करतोय, खाली त्यामुळे त्याला थोडं प्रॉब्लेम येतोय उतरण्याचा. पाय खाली घे, तो पाय खाली घे. सो केअरफुली त्याला खाली उतरवायचा प्रयत्न करतो आम्ही सगळेजण. ह्याच्या अगोदर मला असे केअरफुली उतरवायचे, पण मी आता 4-5 गड केलेले आहेत, त्यामुळे मला अंदाज आलेला आहे कसं उतरायचं वगैरे. चला तर मग परत स्टार्ट करू आपण चालायला. सगळेजण आलेले आहेत. नॉर्मल आहे इथून रस्ता. आता नीट चाल, इथं वाकडा तिकडे शिरू नको, सरळ चालले नाही मी तसंच चल. बघा चल पुढे. आपण आता उतरतोय फास्टमध्ये. सगळ्यांच्या अगोदर पोचले. वरतून खाली आलोय बाई. आता परत त्या आपल्या महालक्ष्मीचं जे मंदिर होतं तिथं दर्शन गेलंय. पाण्यात हे सगळे पाण्यात जाणार आहे. मी आपलं बसतो बाहेर, वातावरण गार वातावरण आहे. मी आपलं बाहेर बसतो. का पाय नाही बुडवले. नको, कंटाळा आलाय मला. बुटं काढायचे परत घालायचे. त्यापेक्षा इथं मी असं आडवा पडतो. इथं आडवा पडून जातो. तोंड नको लावू पाणी प्यायला. चला भावना, आता थोड्या वेळाने आपण खाली उतरू. बॅट आणले, बॅट बॉल खेळू 5-10 मिनटं. जागा बघू. म्हणजे गाडी जिथं पार्किंगला लावून तिथंच ठेवू. मग त्याच्यानंतर घराकडे निघू. थोड्या वेळ अंधार पडत चालू होईल. आता किती 3:30 वाजले? किती वाजले? 4? त्याच्याला पाणी फेकू नका, मम्मी तुला फेकेल घरातून. 3:25 झाले. मी माझी वॉच घरी विसरलो. 3:30 वाजले. बघू थोड्या वेळ चालू. ते देवाचं पाणी पडलोय भाई, लय भारी वाटतंय. कुठून भरलं काय नाही. बाईने हातपाय तोंड धुवायला पाणी घातलं आतमध्ये. लय गार पाणी. आम्ही इथं या कुंडात पाय टाकून बसलो होतो. नाही, गोप्रोला काहीच लावलेलं आहे, तसंच इथं ठेवलेलं आहे फक्त. गोप्रो एवढं मेन्शन करायचं. मी पडलोय फक्त. लय भारी वाटतंय, मस्त एकदम चिल कार्यक्रम सगळा. आता थोड्या वेळाने निघतो खाली गाडीजवळ. तिथं थोडं क्रिकेट खेळू आणि मग घराकडे निघू. बाय बाय. चलो भाई, आता आपण खाली उतरतोय. घोरगिरी गड. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता खाली उतरल्यावरती आपण बॅट बॉल खेळू. पतंग उडवण्याच्या. पतंग उडवत नाही गुढीपाडव्याला, त्या संक्रांतीला उडवत. हळूहळू चाल बरं का. हळू बाळ, तू खाली आला ना आमचा भुईसपाट कार्यक्रम होऊन जाईल इथं. डायरेक्ट कार्यक्रम काम 25. चला तुम्हाला एक 5
चला चला आणि हळूहळू हे करायचं असतं. चला इथून कसं उतरणार? तुझे उतर. ट्रेनिंग चालू आहे. असं इंटर्न अंडर ट्रेनिंग आहे. ओय. काय म्हणतं ते? असं ना? बोलू नको ओरडू नको काय नाही करणार चल काय चल किडा फक्त खूप मोठा होता. काय नाही करणार ओरडू नको चला दुसऱ्या दगडा पाहिजे. अरे चल अरे चल काय नाही करते चल काय काय घाबरते चल काय पण सांगू नको. मी म्हणलं काय काय माहिती घाबरतायत म्हणते. काय काय माहिती घाबरतं ते म्हणते बसले तिकडं कोपऱ्यात घाबरून पाठीचा कॅमेऱ्याच्या पाठी. नको जाऊ रे. बिहाइंड द सीन्स काय वेगळंच आहे. सोड ना आता मी बाप रे. भावांनो चला आता मजा आली आजच्या या ट्रेकला. छोटासा ट्रेक होता पण लय भारी वाटला. मस्त मजा आली. काय म्हणते जावा पुढे तुम्ही एवढी रिस्क का घेऊन? अरे अजून पोरं बाळ व्हायचेत मला. बाळ लग्न कर पहिलं. हा ते महत्वाचं आहे. ते बघ तो एकटा जीव सदाशिव. कसा आहे नजारा जावा ना. कसं आहे